आपल्या सर्वांसमोर जो सरकारचा खरा चेहरा आहे, खरं तर हा विषय कालपासून चर्चेत आलेला आहे। तो म्हणजे एका भाजप विचाराच्या संघटनेचा प्रमुख, एक मोठे नेते, त्यांनी बोलत असताना मुंबईमध्ये गुजरातीला महत्त्व दिलं पाहिजे, नाही तर गुजराती भाषा बोलली गेली पाहिजे असं काहीतरी स्टेटमेंट दिलं होतं। त्याचा विरोध हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला। आज हा विषय भास्कर जाधवांनी हा चर्चेत आणला, त्याला उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तरसुद्धा त्या ठिकाणी दिलं। उत्तर देत असताना मराठी भाषा ही महत्त्वाची आहे असं त्यांनी सांगितलं, आम्ही मान्य करतो। त्यांनी उत्तर दिलं, हेही चांगलं झालं। विषय एवढाच आहे की आता हा फोटो एका रोजगार मेळाव्याचा आहे, मुंबईचा फोटो आहे। आता याच्यामध्ये मला गुजराती येत नाही आणि मला शिकायचं पण नाही, आदर आहे सर्व भाषेचा, पण याचा थोडासा अभ्यास केला तर हे रोजगार देण्यासाठी म्हणजे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीसाठी एक जाहिरात आहे, ती पूर्णपणे गुजराती आहे। याच्यामध्ये स्पॉन्सरशिप कुणी दिली आहे तर हे महाराष्ट्र शासनाने स्पॉन्सरशिप दिली। नोकऱ्या किती लोकांना मिळणार तर 4000 लोकांना नोकऱ्या मिळणार। आता माझा प्रश्न असा आहे की एका बाजूला तुम्ही म्हणता की मराठी बोललीच पाहिजे, शासनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुठेही तिथं मराठीचा अवमान झाला नाही पाहिजे याची दक्षता ही घेतली पाहिजे। मग इथे तुम्ही मराठीत जाहिरात न देता गुजरातीमध्ये जाहिरात देत असेल तर तुम्ही तिथं अप्रत्यक्षपणे मराठीचा अवमान केला। दुसरी गोष्ट, ज्याला गुजराती येत नाही, मराठी आहे, जो महाराष्ट्रात जन्मलेला आहे पण त्याला गुजराती येत नसेल आणि त्याला हे वाचताच आलं नाही, गुजराती जमते त्यालाच फक्त हे वाचता येत असेल तर मग इनडायरेक्टली महाराष्ट्र सरकार असं म्हणतंय का की ज्याला गुजराती जमते त्यांनाच आम्ही नोकरी देणार, मराठी ज्याला जमते त्याला आम्ही नोकरी देणार नाही। त्यामुळे हा जो कुठला पोस्टर ज्या ज्या ठिकाणी लागलेला आहे तो सरकारच्या माध्यमातून काढण्यात यावा आणि हे जे काही चुकीची प्रथा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ती कुठेतरी हाणून पाडली पाहिजे। कारण का महाराष्ट्रामध्ये मराठी प्रथम, बाकी सगळं नंतर, असं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे। पण जर आपण बीजेपीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कदाचित गुजरात प्रथम असं आपल्याला म्हणावं लागेल। तुम्ही म्हणाल भाषेचा मुद्दा एवढा सिरियसली घ्यायचा का? एक तुम्ही समजून घ्या, 2014 पासून आत्तापर्यंत विकासाच्या बाबतीत घ्या, नाहीतर एखाद्या राज्यातून जो एक्सपोर्ट बाहेर होतो, मग इथं नोकरी दिली जाते, त्यातून उत्पन्न घेतलं जातं आणि ते एक्सपोर्ट केलं जातं, या सगळ्या बॅरोमीटरमध्ये नाही तर या सगळ्या विषयामध्ये महाराष्ट्र जो प्रथम होता या देशामध्ये आता तो टप्प्याटप्प्याने मागे चाललेला आहे आणि गुजरात पुढे चाललेला आहे। आणि याचाच एक प्रकार बघितला तर अप्रत्यक्षपणे एका गुजराती कंपनीला, नंबर प्लेट बनवणाऱ्या कंपनीला, जी गुजरातमध्ये 160 रुपयाला नंबर प्लेट विकते, तीच गुजराती कंपनी मराठी माणसांना 550ला ती नंबर प्लेट विकत असेल आणि त्याच्यामध्ये 1800 कोटी रुपये अतिरिक्त जर मराठी माणसाचे जे गुजराती कंपनीला जात असेल, त्यासाठी आम्ही या सर्व गोष्टींचा विरोध करतो। त्यामुळे सरकारने या बाबतीत लक्ष द्यावं आणि हे जे काही चाललंय ते त्या ठिकाणी थांबवावं। त्यामुळे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी आजच्या या सरकारची परिस्थिती आहे।